नमस्कार भाविक भक्तांनो, आपलं पुन्हा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर भक्ती म्हणजे काय असतं? भक्ती म्हणजे नातं आत्म्याचं परमात्म्याशी. भक्ती म्हणजे नातं आत्म्याचं परमात्म्याशी, जिथं प्रश्न नसतात, फक्त असते भाषा समर्पणाची. ना अपेक्षा, ना वाद, ना कोणतीही भीती. ना अपेक्षा, ना वाद, ना कोणतीही भीती. फक्त असते प्रेम, शांतता आणि दिव्य भक्ती. हो, असंच आपण पाहत आहे तुकाराम महाराजांची अखंड भक्ती. आणि आज त्यातला अभंग आहे, आपण पाहूया. ब्रह्मादिक जया लाभासे ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला, पद्मनाम सेवाऋणी. कामधेनूची या क्षीरा पार नाही, कामधेनूची या क्षीरा पार नाही. इच्छेची वाही बरुषावे, बैसलिये ठाई लागले भरते. त्रिपुटी वरते भेदी ऐसे, हारी नाही आम्हा जगी नारायण अंगी विसावला. तुका म्हणे बहु लाठे हे भोजन, नाही रीता कोण राहत राहो. तर आजचा आपला हा अभंग आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत या अभंगावरती चर्चा करण्यासाठी बाळासाहेब भाईजी आलेले आहेत. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार भाईजी. नमस्कार. तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत आहे. तर आजचा आपला हा अभंग आपण पाहिलेला आहे. तर यातलं जे ब्रह्मादिक आपण उदाहरण बघितलं किंवा अभंग पाहला, तर त्याचं काय अर्थ आहे? तर या ठिकाणी अभंगामध्ये खूप सुंदर ब्रह्मा विष्णू शंकर ही जी त्रिमूर्ती देवता आहे यांचं वर्णन केलेलं आहे. आणि विशेषतः भक्तीमध्ये भगवंताची प्राप्ती ही खूप दुर्मिळ असते, परंतु हे जे त्रिमूर्ती या ठिकाणी दाखवलेले आहेत की ब्रह्माच्या द्वारा ह्या सृष्टीची कशा प्रकारे रचना ईश्वर करतो, बरोबर. विष्णूद्वारा याची कशी स्थापना करतो आणि शंकराद्वारे या सृष्टीचा कसा विनाश करतो. अच्छा. तर ही जी भक्तीची दुर्मिळता आहे ह्या ठिकाणी समाप्त होते की ईश्वरानं हे जे 3 कर्तव्य ह्या सृष्टीवर येऊन केलेले आहे, बरोबर, हे या अभंगातून एक स्पष्ट होतात. तर आपलं जे दुसरं वाक्य आहे, बळीये आम्ही भले शरणागत, यात शरणागतीचे कोणते तत्व दिसते? तर या ठिकाणी शरणागती म्हणजे आपण ईश्वराशी समर्पण. जीवनामध्ये व्यक्ती किती जरी मोठा झाला आपण बरोबर. बघतो, बरोबर. तरी बापापेक्षा तो लहानच राहतो. मुलगा उंचीना, समजा मुलं जरी उंचीनं आईवडिलांपेक्षा मोठे जरी झाले तरी शेवटी ते लहानच राहतात. बरोबर. उंचीनं आहे किंवा शिक्षणानं आहे, ते शिक्षणानं जरी आहे. मोठे झाले तरी सुद्धा ते बापापेक्षा छोटेच असतात. तसंच या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना सांगायचं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये समर्पणताची ज्या वेळेला भावना आपल्यामध्ये निर्माण होते, तर त्यावेळेला ईश्वरापुढं आपली शरणागती होते. आणि ही शरणागतीच म्हणजेच आपण एक बालक बनतो आणि तो आपला मालक आहे. ही ज्या वेळेला भावना निर्माण होते त्यावेळेला निरहंकारीपणा जो आहे तो व्यक्तीमध्ये टिकून राहतो. बरोबर. परंतु ज्या वेळेला ही भावना समाप्त होते बरोबर. त्यावेळेला व्यक्तीमध्ये अहंकाराची उत्पन्न होतो आणि ते ईश्वराला स्थान देत नाही. बरोबर. म्हणून महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की सदैव जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण ईश्वरासमोर जर शरणागती म्हणून जर पत्करलं तर ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला अधिक आनंददायक आणि सुखद अनुभूती होते. बरोबर. आता तुम्ही उपमा दिली मालकाची, म्हणजे ईश्वराला मालक म्हटलेलं म्हणजे संबोधून बोललेले तुम्ही. आता तर ते मालक म्हणजे कसं? या ठिकाणी आपण बघतो की सृष्टीचा जो नियंता आहे, कर्ता आहे, तसंही आपण शब्द वापरत असतो की ही सृष्टी ज्यानं रचलेली आहे, ज्याचा निर्माता आहे. किंवा ज्या वेळेला आपण बघतो
भक्तिमार्गामध्ये बहुतांश लोक हा शब्दाचा प्रयोग करत असतात की तोच जन्म देणारा आहे आणि तोच मातापिता आहे. म्हणजेच ज्या वेळेला व्यक्ती त्याच्याशी सर्व संबंध जोडतो तर तो एक आपला एक मालक झाला. बरोबर. आपण म्हणतो की आपल्या जीवनाची डोर त्याच्या हातामध्ये, म्हणजे मालक कोण झाला? तो झाला. बरोबर. त्या अर्थानं या ठिकाणी अभंगामध्ये सांगितलेलं आहे की तो आपला मालक आहे. अच्छा. परंतु एक आपल्या भक्तांना हे सांगायचं आहे की वास्तविक लोक जे म्हणतात की जन्म देणारा तो आहे आणि मारणारा तो आहे, बरोबर. या ठिकाणी हे समजून सांगायचं आहे की मारणारा तो नाही आहे. व्यक्तीची जी कर्म कहाणी आहे, कार्मिक जो अकाउंट आहे, त्याच्या आधारेच तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रामधून पुढे जात असतो. अच्छा, म्हणजे ईश्वर काहीच करत नाही असं? ईश्वर काहीच करत असं नाही. ईश्वराचा जो रोल आहे या सृष्टीवर हां. हा खूप भिन्न आहे. हो. आणि तो भिन्न असा आहे की ईश्वर ह्या सृष्टीवर आत्म्यांना गती आणि सद्गती देण्याचं कार्य करतो. जी बरोबर. आत्मा तमप्रधान बनते त्या आत्म्याला सतप्रधान बनवण्याचं कार्य हे ईश्वर करत असतो आणि हे कार्य त्याच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. बरोबर. प्रकृती आपलं कार्य करते, आत्मा आपलं कार्य करते आणि परमात्मा आपलं कार्य करतो. मग आत्म्याचं जे कार्य आहे की जन्म मरणाच्या चक्रामधून पुढं जाणं, बरोबर. एक शरीर सोडून दुसरं शरीर घेणं, हे आत्म्याचं कार्य आहे. परमात्मा जन्म मरण रहित आहे म्हणून तो सर्व आत्म्यांचा उद्धार करतो, त्याला ज्ञानाची प्राप्ती करून देतो. पण यामध्ये आपण हे पण पाहिलं की जसं तुम्ही बोलले की परमात्मा जन्म मरणाच्या म्हणजे जन्म मरण ते घेत नाही बुवा. जसं जन्म घेतल्यानंतरच मरण येतं, मग जन्मच घेत नाही म्हणजेच की मरण त्यांना येत नाही. तर यामध्ये आता बरेच लोक असे म्हणतात की परमात्मा तर कणाकणामध्ये आहे, तो सर्वव्यापी नाही, या आहे. ठिकाणी अभंगामध्ये अजून पुढं पण ह्याच अभंगाच्या मध्ये पुढं लाईन आहे की आपली ही सर्वात मोठी एक चूक झालेली आहे की ईश्वराला आपण सर्वव्यापी मानलं. अच्छा. आणि सर्वव्यापी मानलं म्हणजे एक असतं की भावना, जिकडं तिकडं तूच दिसतो, ही एक भावना झाली. पण विवेक हा सांगतो की जिथं ईश्वर हा शब्द आहे, जसं बाप आणि मुलगा, बरोबर. तसं ईश्वर आणि भक्त हे दोन अलग अलग झाले ना, वेगवेगळे झाले ना. मग हे एक कसे होऊ शकतात? ईश्वर आपल्यामध्ये कसा होऊ शकतो? तो काहीतरी वेगळी सत्ता आहे. अच्छा. ही एक समज आपल्या भक्तांना किंवा लोकांना यायला पाहिजे. किंवा आपण त्याला काही जरी झालं, दुःख आलं जीवनात, तरी ईश्वराकडं आपण चिंतन करतो, ईश्वराची आठवण करतो. बरोबर. किंवा जे आत्मे शरीर सोडून जातात तर लोक काय म्हणतात की ईश्वर ह्या आत्म्यांना शांती प्राप्त व्हावी, ही प्रार्थना आपण करतो. अच्छा. म्हणजेच वेगळी सत्ता आहे ना, आत्मा आणि परमात्मा हे दोन सत्ता वेगळी आहे. तर बरोबर. सर्वव्यापी लोकांनी भावनेच्या आधारावर म्हटलेलं आहे. मी कुठंतरी वाचलं की जसं आता डास आहे किंवा साप आहे, तो मनुष्याला चावतो म्हणजेच काय होतं? दुःख होतं. आपला जो ईश्वर आहे तो दुःख तर देत नाही ना. मग त्यामध्ये कणाकणामध्ये आपण जे ईश्वर म्हणतो, तर याचाच अर्थ आहे की कणाकणामध्ये किंवा प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ईश्वर नाही, कारण प्राणी ईश्वर हा सुख मात्रामध्ये देतो. हे ईश्वर नाही, कारण ह्या असंख्य योनी आहेत. हे जे आपण पाहतो की दास आहे, प्राणी आहे, जलचर प्राणी आहे, पृथ्वीवर राहणारे, आकाशामध्ये राहणारे, बरोबर. इतके प्राणी आहेत. आणि ह्या इतक्या 84 लाख योनी आहे, त्यामध्ये मनुष्य ही जी योनी आहे ही सर्वश्रेष्ठ योनी आहे. बरोबर. परंतु याचा अर्थ असा नाही की मनुष्य पुन्हा ह्याच योनीमध्ये, पशुप्राण्यांच्या योनीमध्ये अच्छा. जन्म घेतो, असं नाही. हे बरोबर. मनुष्य प्राणी मनुष्यच्याच योनीमध्ये जन्म घेऊन त्याचे कार्मिक अकाउंट आहे हे चुकतं करत असतो आणि पुढली त्याची जी यात्रा ही चालत असते. हो, कारण मी तसंच ऐकलेलं की जर सापामध्ये सुद्धा परमेश्वर आहे आणि त्याला लाठी मारणारा त्यामध्ये सुद्धा परमेश्वर असेल आणि बाकीचे जे लोक पाहणारे असतात त्याच्यामध्ये सुद्धा परमात्मा असेल, मग परमात्मा असं गलत काम म्हणतात किंवा जे वाईट काम म्हणतात, वाईट कर्म आहे, तर ते तर करणार नाहीये ना. आणि म्हणून मी पहिल्याच अभंगाच्या आधारे हे सांगितलं हो. की ही जी सर्वव्यापकताची जी हे फक्त भावनेच्या आधारे लोक म्हणतात की ईश्वर हो. सर्वव्यापी आहे. वास्तविक हा सिद्धांत नाही, हा भावना आहे. बरोबर. ईश्वर सर्वव्यापी आहे हा सिद्धांत नाही आहे, ही एक फक्त भावना आहे लोकांची.
खूपच छान. आता आपल्या अभंगामधले एक वाक्य आहे की कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, यातून कोणती साधनाची सिद्धी होते बरं? तर या ठिकाणी खूप सुंदर आहे की जोपर्यंत इच्छांचा आपण त्याग करत नाही तोपर्यंत फळ मिळत नाही. बरोबर. आणि जर जीवनामध्ये इच्छा असेल तर त्या इच्छा आपल्याला चांगलं बनवून देत नाही. पण म्हणतात ना, जीवनात ह्या इच्छा संपतच नाही. नाही, इच्छा म्हणजे या ठिकाणी वाईट इच्छा नको, इच्छा पाहिजे. कोणती इच्छा पाहिजे जीवनामध्ये? ईश्वर प्राप्तीची इच्छा पाहिजे, चांगलं बनण्याची इच्छा पाहिजे, दुसऱ्यांची मदत करण्याची इच्छा पाहिजे. बरोबर. कारण हे दोन वर्ड आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्याही गोष्टीचे. तर निगेटिव्ह ही चांगली नाहीच आहे. कोणत्याही गोष्टीची नकारात्मक जी भूमिका आहे बरोबर. ती कधी आपल्याला चांगलं फळ देत नाही. आणि या ठिकाणी या ज्या आज लोकांच्या विभिन्न ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ह्या कामना आहेत ज्याला हां, म्हणतो, बरोबर. ह्या ज्या कामना आहेत की मला पैसा पाहिजे, मला भौतिक वस्तू पाहिजे, तर ह्या ज्या वाढलेल्या आहेत तर ह्या जीवनात त्याला कधीही सुख देत नाही, पुढं जाऊन देत नाही. बरोबर. आणि आध्यात्मिक मार्गामध्ये किंवा भक्तीच्या मार्गामध्ये, ज्ञान मार्गामध्ये ह्या अल्पकाळच्या ज्या इच्छा आहे, थोड्या काळात सुख देणाऱ्या ज्या इच्छा आहे, हे सदा काळचं जे सुख आहे ते ओढून येतात. अच्छा, म्हणजे म्हणतात ना म्हणून त्याला क्षणभंगूर सुख. क्षणभंगूर सुख आहे. बरोबर. म्हणून इच्छांचा त्याग केल्याशिवाय फळाची प्राप्ती होत नाही. पण भाईजी असं म्हणतात की एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर दुसरी इच्छा ऑटोमॅटिक उत्पन्न होतं. मग त्या इच्छेचं समाप्ती किंवा इच्छेला खत्म करण्याचा काय असा उपाय आहे? आता या ठिकाणी आपण जर बघितलं, अल्पकाळच्या जर इच्छा असल्या तर त्या एक आपण पूर्ण केली तर दुसरा तिचा उपभोग घेण्याची इच्छा होते. बरोबर. दैहिक इच्छा जी आहे, वस्तूंची आहे, तुम्ही आज एक मोबाईल घेतला, दुसरा मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इच्छा होणार की नाही आता हा पाहिजे. गाड्यांच्या बाबतीत तसंच आहे. म्हणजे जितकी कॉम्पिटिशन आहे तितक्या लोकांच्या डिमांड ह्या वाढत हो, चाललेल्या बरोबर आहेत. आहे. परंतु आपण बघतो की ही घेतल्यानंतरही त्यांच्या जीवनामध्ये समाधान, खुशी आहे का? हो. मग याच्यावरून आपल्याला एक निष्कर्ष हा काढायचा की ह्या वस्तू किंवा ह्या ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये समाधान किंवा सुख नाही आहे. बरोबर. इच्छा आहे, आनंद आहे. जसं आपण बघतो की मृगतृष्णेसारखं वाळवंटामध्ये जसं ते हरिण जे असतं ते उन्हाळ्यामध्ये झळ्या चालतात आणि त्या झळ्यांना असं समजतं की हे हां, पाणी आहे. बरोबर. परंतु तो जितका पळतो तितका त्याला ते दूर म्हणजेच नेत की राहतात. एक प्रकारचा मृगतृष्णा. मृगतृष्णासारखे हे इच्छा आहे. बरोबर. तर ह्या इच्छा जीवनात कधीच समाधानी आपल्याला ठेवू शकत नाही. हो. हा, तुम्हाला जर इच्छा ठेवायची तर चांगलं बनण्याची ठेवा. बरोबर. आपल्यासमोर अनेक आदर्श पुरुष होऊन गेलेले आहे. संत तुकाराम महाराजांचा आपण गाथा घेतोय, संत माऊली आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, शिवाजी महाराज आहेत, अब्दुल कलामजी आहेत, अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांचा आदर्श घ्या. बरोबर. ती इच्छा ठेवा की मला असं काहीतरी बनायचं की मी या संसारातून गेल्यानंतर लोक मला आठवण करतील. म्हणजेच याला म्हणतात की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मरावे परी कीर्तिरूपी ओरावे. बरोबर. खूपच छान. म्हणजेच की आपल्याला जर कधी पुढे जायचं असलं तर आपल्या समोर कोणीतरी मोठ्या व्यक्तीचं, जे व्यक्ती समोर गेलेले आहेत त्यांचं उदाहरण घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे कोणीतरी एक रोल मॉडेल असलं तर हो. व्यक्ती त्यांच्या पावलावर पाऊल चालून नाव कुळाचं म्हणा किंवा देशाचं मोठं करू आणि मला शकतो. तरी असं वाटतं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी रोल मॉडेल असतोच. असतोच आणि हो. असलाच पाहिजे. कोणाच्या आई बाबा किंवा भाऊ बहीण आहे किंवा कोणाचं हिरो लोक आहेत किंवा कोणाचे संत लोक आहेत, त्यांचं सुद्धा ते उदाहरण घेऊन आपल्या जीवनामध्ये फॉलो करतात ते. म्हणजेच आपण त्यांच्यामधले जर व्हॅल्यूज बघितले आणि बरोबर. व्हॅल्यूज जर धारण केले तर निश्चित व्यक्ती जीवनामध्ये पुढे जाऊ खूपच शकतो. छान, खूपच छान. आणि या अभंगामध्ये हे पण म्हटलेलं आहे की कामधेनूचे दूध हे अनंत आहेत, तशाच प्रकारे हे भक्ती सुद्धा अनंत आहे. मग हे कसं काय? तर या ठिकाणी कामधेनूचे दूध जे अनंत आहे, हा जो एक वर्णन केलेला आहे, म्हणजे भक्ती मार्गामध्ये असं म्हटलं जातं की ज्यामधून आपल्याला कामधेनू ही निरंतर सुख देण्याची, भक्तीमध्ये सुख सामावलेलं आहे बरोबर. म्हणून ही कामधेनूची उपमा दिलेली आहे की जी निरंतर आपल्याला फळ देत राहते, सुख देत राहते. म्हणून या ठिकाणी या अभंगामध्ये महाराजांनी हे वर्णन केलेलं आहे.
अच्छा, म्हणजेच की आपली जी इच्छा पूर्ण होऊन आपल्याला समाधान मिळतं, हां, आणि हे याचं समजा उत्तर. इच्छा ज्या वेळेला भक्तीची आपली पूर्ण होते, कामधेनू ही आपल्याला इच्छा प्राप्तीची एक वर्णन आहे, उपमा दिलेली आहे. बरोबर. तर त्यावेळेला ईश्वराच्या अलावा, त्याला समर्पणताच्या अलावा किंवा त्या भावनेच्या शिवाय काहीही दिसत नाही. म्हणजे त्याचं मन एकदम सुखी, समाधानी आणि तृप्त होतं. तर म्हणून त्या अभंगामध्ये ती एक उपमा समर्पणताची म्हणा किंवा ईश्वर प्राप्तीची म्हणून त्या ठिकाणी दिलेली आहे. जसं या अभंगामध्ये आहे, बैसलिये ठाई लागले भरते, बैसलिये ठाई लागले भरते. याचा जो आध्यात्मिक अर्थ आहे तो काय आहे? या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये आपण सर्व इच्छांचा त्याग करून ज्या वेळेला मन आपलं ईश्वराशी लागतं, तर त्यावेळेला बाकी कोणतीही या दुनियेमधली आसक्ती मनाला आकर्षित करू शकत हा, नाही. म्हणजेच की एक प्रकारे आपण एक स्थिर होतो, मन एकचित्त. स्थिर होतं आणि मनातून ह्या खाण्यापिण्याच्या ज्या इच्छा आहे, मनाला जिभेला जी टेस्ट लागलेली आहे, ह्या इच्छांचं पण आकर्षण होत नाही. अच्छा, यामध्ये फक्त खाण्यापिण्याचेच नव्हे, काही वस्तू, वैभव वस्तू, वगैरे. वैभव ह्या ज्या इच्छा आहे, काही काही लोकांना खाण्याची पण इच्छा असते की बरोबर. हे पाहिजे, ते पाहिजे, तसं जेवण जाणार नाही. तर ह्या इच्छेचा पण या ठिकाणी त्याग केलेला आहे. आणि ज्या वेळेला भक्तिभावनेमध्ये मन रममान होतं, बरोबर. त्यावेळेला ह्या ज्या इच्छा ह्या समाप्त झालेल्या असतात. बरोबर. म्हणजेच की काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या पण एक इच्छाच ह्या आहे. खूप मोठ्या इच्छा आहे. दुःखाचं हो. मूळ तर कारण हेच आहे. तर तुम्ही इथे आले आणि खूप छान प्रकारे याचा अर्थ आम्हाला सांगितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपका भी धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलं आहे की इच्छा काय असते. इच्छा म्हणजेच की एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर दुसरी इच्छा ऑटोमॅटिक तयार होतं. पण हे इच्छा कधी समाप्त होते? जेव्हा आपण ईश्वरामध्ये तल्लीन होतो, तेव्हा आपली इच्छा समाप्त होऊन आपल्याला समाधान मिळते. अशाच प्रकारे आपण पुढच्या अभंगात काहीतरी नवीन अर्थ पाहून घेऊया आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.